अदानी सिमेंटचा प्लांट टाकतोय ना, अदानी सिमेंटचा प्लांट कल्याण डोंबिवलीमध्ये प्रदूषण होणार आहे. आज बऱ्याच दिवसांनंतर माझ्या वेळेला एकदा झालं होतं आणि तेव्हा मी त्या प्रदूषण करणाऱ्या फॅक्टऱ्यांना टाळं लावायला सांगितलं होतं. म्हणजे मला आधी सूचना दिली कोणीतरी, कारण सगळे कसे जपून जपून असतात. मी गेलो तिकडे, गुलाबी रस्ता, म्हणजे त्याच्यावर सुद्धा आता गाणं येईल, गुलाबी रस्ता आणि बाकी काय छान छान म्हणून. गुलाबी रस्ता झालेला. मी गेलो, खरंच गुलाबी. म्हटले कसं काय झालं? कारण मोदी आहे तो मुमकिन आहे. रस्ता गुलाबी पण होऊ शकतो, गुलाबी आणखीन काही होऊ शकतं. मोदी आहे तो मुमकिन आहे. आणि मला मग मी विचारलं याच्यावर उपाय काय? मग मला अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब आपण असं करू, यांना सांगू 6 महिन्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होतंय ते प्रदूषण होऊ न देणारी उपकरणं लावा, नाहीतर आम्ही तुम्हाला बंद करू. म्हटलं नाही, तसं नाही करायचं. त्यांना सांगायचं आधी तुमच्या कारखान्याला मी टाळं लावतोय, तुम्ही ताबडतोब ती उपकरणं लावा. 6 मिनिटात लावा, 6 तासात लावा, 6 महिन्यात लावा, 6 वर्षात लावा, नाही तर नका लावू. पण जोपर्यंत तुम्ही लावत नाहीत तोपर्यंत तुमचं टाळं मी उघडत नाही. मग पुढे काय झालं माहिती नाही, परत गुलाबी रस्ता, गुलाबी रस्ता आणि पैसे छान छान. हा कसा चालणार कारभार? आज ज्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी केल्या ह्या तुमच्या समोर आहेत. वचननामा सुद्धा आम्ही तुमच्या समोर दिलेला आहे. आणि ठाणेकरांना मला विचारायचंय, आम्ही 2 भाऊ कशासाठी एकत्र आलो? जर उमेदवाराला 5 कोटीची ऑफर होत असेल तर आम्हाला कितीची ऑफर होऊ शकते? का म्हणून आम्ही रक्त आठवायचं? का म्हणून आम्ही यांच्या समोर उभं राहायचं? पण आमच्यातलं जे रक्त आहे, ठाकरे रक्त, हे आम्हाला गप्प नाही बसू देत. ज्या प्रबोधनकार ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये नेतृत्व केलं होतं, त्यांचे आम्ही नातवंड आहोत. आम्ही त्यांचे लाड जरूर करू. पण जर का आमच्या खांद्यावरती बसून पुढे काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे, तसं काय करण्याचा प्रयत्न केला तर कानफटात पण मारायला आम्ही कमी नाही करणार आहोत. सगळे एकत्र राहतो. हे सुद्धा मी मुंबई मॉडेल म्हणून पुस्तक केलेलं आहे. कोरोनाचा काळ काय होता तुम्हाला माहिती आहे? मुंबई मॉडेल, ज्याचं कौतुक हे जगभर झालेलं. हे फोटो मी दाखवते तुम्हाला, ह्या पुस्तिका वाटल्यात. म्हणजे एका गोष्टीचं समाधान आहे की चीनने 15 दिवसामध्ये फील्ड हॉस्पिटल बांधलेलं. आपण मुंबईमध्ये 18 दिवसामध्ये त्याच तोडीचं किंवा त्याहून जास्त उजवं हे फील्ड हॉस्पिटल मुंबईमध्ये आपण बांधून दाखवलं होतं. अरे जगात कौतुक झालं, सुप्रीम कोर्टाने कौतुक केलं. आणि ही लोक करोना काळामध्ये भ्रष्टाचार काय केला? भ्रष्टाचार कोरोना काळामध्ये जो पीएम केअर फंड स्थापन केला गेला होता त्याचा हिशोब पहिला द्या आणि मग आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप करा. या भाजपवाल्यांनी तेव्हा मुख्यमंत्री निधीला पैसे नव्हते दिले. महाराष्ट्रामधनं निवडून आलेले भाजपवाले त्यांनी दिले होते पीएम केअर फंडला पैसे. कोणाच्या मालकीचा फंड आहे तो? काय चाललंय त्या फंडामध्ये? आता किती पैसे त्याच्यामध्ये? कसा वाटप झाला त्याचा? द्या त्याचं उत्तर. पण आपण जे काय केलं त्याचं कौतुक तर सोडा. आता धारावी गिळायला निघालेले आहेत. मुलुंडमध्ये म्हणजे तुमच्या वेशीवरती त्या लोकांना आणणार आहेत तिकडे. मग धारावी जेव्हा करोनाची लढत होती तेव्हा देवेंद्र फडणवीस आले होते, अदानी आला होता. कुठेतरी कधीतरी त्यांना पाहिलं होतं. पण जेव्हा मी महाराष्ट्र वाचवत होतो, मुंबई वाचवत होतो, त्याच वेळेला उत्तर प्रदेशमध्ये गंगेत, भाजप शासित राज्यामध्ये गंगेत प्रेत वाहत होती. हिंदू मुस्लिम करताय ना, मग गंगेत वाहणारी प्रेत कोणाची होती? हिंदूंची होती का मुसलमानांची होती? गुजरातमध्ये मैदानामध्ये चिता जळत होत्या. कोणाच्या होत्या त्या? हिंदूंच्या होत्या का मुसलमानांच्या होत्या? का तुम्ही आमच्या या रोजच्या जीवनाच्या निवडणुकीमध्ये धर्म का आणतायत? भाषिक विष का कालवतात? सुरुवात त्यांनी केलेली आहे. शिवसेनेची आणि राजची आणि अर्थात पवार साहेबांची जर सत्ता आली तर अमुक अमुक महापौर होईल. मग आम्ही जेव्हा म्हटलं की मुंबई आणि आज ठाण्याचा सुद्धा महापौर मराठी होईल,
मग हे म्हणायला लागले